होतो आणि मी त्याला विचारलं होतं तुम्ही एखाद्या लव गुरु झालात किंवा लग्नाला पळवून जाण्यासाठी मदत केली का मित्राला वगैरे. मी म्हटलं नाही, मी त्यांच्या घरी फोन करून सांगेन की काका पळून चाललाय, ह्याला पकडा. तर मदत कारण की माझा सकाळी 6ची शिफ्ट आहे, 7ची शिफ्ट आहे, याचं बघून घ्या, हा पळतोय. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. स्टार प्रवाहावरच्या लपंडाव या मालिकेमध्ये लवकरच लग्न सोहळा पार पडणार आहे आणि सखी आणि कान्हा आलेले आहेत प्री वेडिंग फोटोशूटसाठी आणि आम्ही सुद्धा आलेलो आहोत आज त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत दोघांबरोबर. सगळ्यात आधी खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू सो मच. किती वाजता उठलात आणि आज किती झोपल्या? प्रश्न ऍक्च्युली उलटा विचार की किती झोपल्या आज. आम्ही अक्षरशः 1.5-2 तासाची झोप हे करूनच आलो. कारण काल पॅकअप 3-3:15 दरम्यान पॅकअप झालं आणि इथे पहाटे 6ला गाडी येणार होती घ्यायला. थोडस मागे पुढे झालं पण तरी 2-1 तास फार फार तर झोपलो. 2 तास. बापरे, पण तरी सुद्धा खूप फ्रेश दिसताय यार तुम्ही. आम्हाला पैसे मिळतात हे नाही बताना है. बरं, आज आपण आलेलो आहोत मस्तपैकी प्री वेडिंगला. मला सांगा, खऱ्या आयुष्यात दोघांचंही लग्न झालेलं आहे. खऱ्या लग्नाच्या वेळेला प्री वेडिंग आणि काय काय केलं होतं का, तेव्हा काही केलं नव्हतं आणि ते मिस झालं, तर आज सगळी हाऊस फिटवून घ्यायची सगळं ठरवून आलं दोघं. म्हणजे आमचं दोघांचे तेच की आम्ही प्री वेडिंग केलंच नव्हतं, त्यामुळे आज आम्ही छान सगळं मजा करतोय, एन्जॉय करतोय हा सगळा जो काय माहोल आहे. आणि मगाशी तोच विषय चालू होता की चल आपण ऍक्टर जो ठीक आहे, पण बाकी लोक कसं करत असतील, कारण ते असे जे काय सांगतात ना, म्हणजे जे व्हिडिओग्राफर आहेत ते आम्हाला असे छान इन्स्ट्रक्शन्स देतात की हा आता तू तिथून पुढे चालत ये, मग हा आता हात ठेव. म्हणलं हे आपण ऍक्टर होत, ओके आपल्याला थोडंफार सोपं जाईल, पण बाकी कपल जे कसं करत असतील हा आमचा आता जस्ट विषय झाला. रुजू त्याला किती मिस करतोय? सांगितलंस की नाही लोकेशन कसं आहे आणि काय सगळं लुक? आम्ही दोघंही तसेच होते, थोडेसे निरुत्साही होत. म्हणजे प्री वेडिंग आम्हाला दोघांनाही असं प्री वेडिंग नाही प्री वेडिंग आपण असं प्री वेडिंग वगैरे करूया. त्यामुळे आम्ही प्री वेडिंग तसं केलं नाही. लग्नाच्या आधीचे आमचे भरपूर फोटो सेल्फीज वगैरे जे आहे ते आम्ही कुठे टाकले पण नाहीत, ते आमच्याकडेच आहेत अजूनही. तर त्या झोन मधले होते आम्ही दोघंही की आम्ही काढलेला फोटो आमच्याकडेच असतो, काही वर्ष असतो, तो टाकला गेलाच पाहिजे याचाही दोघांनाही आमचा हे नाहीये. त्यामुळे प्री वेडिंग शूट करावं वगैरे असं दोघांचाही तो झोनच नाहीये. पण हाऊस म्हणशील तर तशी चेतनला पण अशी वेगळी हाऊस नाहीये प्री वेडिंग शूटची. पण कॅरेक्टर म्हणून तुम्हाला ऍक्टर म्हणून अनेक गोष्टी करायला मिळतात. हा अनुभव जो आहे तो माणूस म्हणून मला एरवी मिळाला नसता, जो मला आता तो प्री वेडिंग शूटचा वेगळ्या लोकेशनचा तो अनुभव मिळतो. आणि मला वाटतं ते इव्हन टेलिव्हिजन विश्वात हे असं बहुतेक पहिल्यांदाच असं काहीतरी घडतंय की एका कपलचं प्री वेडिंग शूट आपण करतोय, की जे मालिकेत नाहीये. म्हणजे मालिकेतली स्टोरी ही वेगळी चालूच आहे, लग्न होणार आहे, सगळी लगीन घाई ऑलरेडी आता लपंडावच्या सेटवर सुरू झालेली आहे, पण असं वेगळं एक प्री वेडिंग करणं की जे आज आम्ही करतोय. त्यामुळे प्रवाहानं एक पायंडा पाडून दिलाय मी तर म्हणतो आता असं की प्री वेडिंग आणि ह्या त्या गोष्टी कशा होतील. करेक्ट, असं छान वाटतंय आणि लकी वाटतंय की चला आपल्या बरोबर सुरुवात आपल्यापासून झाली. आता ज्यावेळेला कळलं की आता एक लग्नाचा ट्रॅक सुरू होणार आहे, काय काय गोष्टी अशा तुमच्या समोर आल्या की कळलं की अच्छा ओके आता सिरियलमध्ये हे पण करायचंय, ते पण करायचंय, ह्या पण नवीन नवीन गोष्टी करायच्या आहेत आणि त्या या निमित्ताने करायला मिळणार आहेत? माझं फाईट सिक्वेन्स झालं. मला खूप इच्छा होती फाईट सिक्वेन्स, पण मागच्या सिरियलमध्ये शशांक कानेटकर हा फक्त नजरेनंच आणि फाईट करायचा बस, किंवा 1 मिनिट एवढंच तो ओरडायचा. त्यातही एक फाईट सिक्वेन्स असा किरकोळ झाला होता, पण इथे असं प्रॉपर फाईट मास्टर येतात आणि त्यांची ती सगळी टीम असते आणि त्यात ते रिहर्सल होतात, त्याच्यामध्ये पडा उड्या मारा हे ते. मला इथे ते याचं ऑइल सांडलं होतं गरम गरम, ती मशाल झेलतो, त्याचे बरेच टेक झाले. प्रत्येक टेकला मशाल पकडली होती, नाही असं नाही, 1-2 याला मिस झाली होती. पण ते एकातलं त्या मशालीतलं ते जे तेल होतं गरम गरम ते असं हातावर येऊन पडलं नेमकं. सो अशा ह्या तर हा पण एक्सपिरियन्स असा कधी मिळणार नाही ना, तर तो पण एक्सपिरियन्स ह्या मालिकेच्या माध्यमातून मिळतोय. सगळी सखीच म्हटलं छान आहे ते कॉम्प्लिमेंट उलट. पण मला सांग की पहिली मालिका आहे तुझी आणि ह्या मालिकेच्या निमित्ताने तुला काय काय नवीन गोष्टी कळल्या? म्हणजे तुला एरवी तर तू काम करतेस तर तुला माहिती असतीलच बऱ्याच गोष्टी, पण आता म्हणतो ना जेव्हा स्वतः अनुभव घेतो तेव्हा ते अजून जास्त कळतं. हो, खूप छान वाटतंय. एक तर पहिलीच मालिका आहे आणि त्यामुळे खरंच कळतंय की किती कष्ट घ्यावे लागतात एखाद्या मालिकेत नायक नायिका किंवा मुख्य भूमिका जेव्हा कोणी करत असतं ते.
आणि मेन म्हणजे आता तर कष्टांचं सांगायचं तर हेच आहे की आमच्या सध्या ज्या काही शिफ्ट एक्सटेंड होत आहेत, लेट पॅकअप होत आहेत, तसं सगळं असूनही त्यामुळे जे काय आपण समजा फिजिकली थकलेलो असलो तरी दुसऱ्या दिवशी परत जाऊन एका फ्रेशनेसने सुरुवात करायची आणि नवीन दिवसाची सुरुवात एक छान परत एका वेगळ्या उमेदीने करायची आणि परत भरपूर सगळे आलेले सीन्स वाचायचे, पाठ करायचे आणि ते त्या एनर्जीने हाय इंटेन्सिटीने द्यायचे वगैरे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदाच अनुभवते, कारण इतकं रोज सलग शूट मी याआधी कधीही केलेलं नव्हतं. म्हणजे हे मी अगदीच काय म्हणतात सांगूच शकते, कारण इतकं म्हणजे या आधीची जी काय कामं केली तिची छान शॉर्ट टर्म कामं असायची. हे म्हणजे 3 महिन्यातच मला असं की ओ भरपूर काम आहे. पण ते सगळं मी एन्जॉय पण तेवढंच करते. ते इम्पॉर्टंट. म्हणजे थकवा जरी आला तरी रात्री असं छान वाटतं जेव्हा एखाद्या सीन मधला कुठला तरी एखादा मोमेंट आठवतो जो आपणच आपल्या झोपायच्या आधी काहीतरी विचार करतो असतो तेव्हा की हा तेव्हा त्या मोमेंटला काहीतरी मॅजिक घडलं होतं. आता ते कॅमेराने टिपलं असेल नसेल, तेव्हा कॅमेरा वाईड होता का क्लोज होता, ते सगळं टेक्निकल बाब आहे. पण आपल्याला एक कलाकार म्हणून, अभिनेत्री म्हणून ते एक मॅजिकल काहीतरी घडून गेलंय. तर ते तेवढं एक छान मनी ठेवून एक शांत झोपायचं, परत सकाळी उठून जे तू म्हणालीस ना मग असे फ्रेश वाटतं त्याचं हे कारण आहे. सिरियस उत्तर आहे, सिरियस उत्तर आहे. मला बाष्कळपणाचा बाजूला ठेवा. बरं, आता लग्नाचा घाट घातलेला आहे तर माझ्याकडे एक गेम आहे, रॅपिड फायर आहे. त्यात मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची हो किंवा नाही मध्ये उत्तरं द्यायची आहेत आणि जर त्याच्या मागे काही किस्सा असेल तर तो तुम्हाला सांगायचा आहे. ठीक आहे, रेडी आहेत? येस. मला सांगा, कधी कोणाचे लव्ह गुरु किंवा ब्रेकअप गुरु बनलात का? हो, मी माझ्या मैत्रिणींना सतत सांगत असायचे, अजूनही सांगते, कारण मला असं होतं की माझी मैत्रीण आहे किंवा इव्हन माझा एक खूप जवळचा मित्र आहे की तू त्या मुलीपासून लांब राहा प्लीज. मी आधीच रेड फ्लॅग. हे केलंय मी, हे मी केलंय. चेतन, मी नाही केलंय कधी. तू का हसलास? मी प्रश्न विचारला. कारण की ह्याचं मागे ह्याचं प्रश्नाचं उत्तर मी दिलं होतं, आठवतं तुला? जे नाही, मी आणि हा होतो, सॉरी तरी म्हणून तुला लक्षात नाही. आपला विकी होता तो, आणि मी त्याला विचारलं होतं तुम्ही एखाद्या लव गुरु झाला किंवा लग्नाला पळवून जाण्यासाठी मदत केली का मित्राला वगैरे. मी म्हटलं नाही, मी त्यांच्या घरी फोन करून सांगेन की काका पळून चाललाय, ह्याला पकडा. तर मदत मित्र आहे, कारण की माझा सकाळी 6ची शिफ्ट आहे, 7ची शिफ्ट आहे, याचं बघून घ्या, हा पळतोय. हा म्हणून म्हटलं मी ते उत्तर नाही तू. विनामंत्रण गेल्यात लग्नात कोणाच्या? नाही, आमंत्रण देऊन पण जायला मिळत नाही. लग्नात जाऊन कधी 2 वेळा जेवलात? नाही, स्वीट्स घेतले तसे 2-2, 3-3 जाऊन. स्वीट्सचा साधारण रेकॉर्ड काय असतो? म्हणजे असं प्रेक्षकांचा एक समज असतो की कलाकार म्हटल्यावर असं खूपच डाएट कॉन्शियस, हेल्थ कॉन्शियस, गोड कमी खाणार, हे ते तुमचं काय असतं साधारण? असतात कलाकार तसे आणि असावं कलाकारांनी तसं. पण आता थोडं कधीतरी असं चीटिंग चालते थोडीशी. ते जर पचवायची ताकद असेल तर. करेक्ट आन्सर. म्हणजे बर्न करणार असाल, व्यायाम करणार असाल, पळणार काही मेहनत, अंग मेहनत घेतली जाणार असेल तर ठीक आहे. करेक्ट. एक तुम्ही दिलेली एक ब्रेकअप टिप जी कायम उपयोगी पडली तुमच्या फ्रेंड्सना? टिप नाही म्हणतात, टिप म्हणजे एक अलर्ट करतो ना आपण, एक सांगतो रेड फ्लॅग. तर मी आलाय खरंच एकदाच सांगायचं, पण असं नाहीये कधी असं. बरं, ग्रीन फ्लॅग नाही, मी माझ्या अनुभवावरून सांगते, कामी बिलकुल येत नाही. आपण खूप, म्हणजे हे माझं झालंय की मी माझ्या मित्राला खूप अगदी जीव तोडून सांगितलं की नको ना, लांब राहा, नाही. पण ते काय मित्र ते ऐकणाऱ्यातले नसतात. त्यांना शेवटी जी माती खायची ते ती खातात आणि मग माती खाऊन झाल्यानंतर मग म्हणतात हा ग तू बरोबर बोलली होतीस तेव्हा. सो टिप कामी येत नाही. मगाशी जो प्रश्न मी विचारणार तू आधीच उत्तर दिलंस, पण मला कृतिकाला आवडेल विचारायला, कधी कोणाला पळून जाऊन लग्न करायला मदत केली आहेस का? नाही. आवडेल का करायला? आवडेल. करायला आवडेल, म्हणजे आवडेल. काका पळतोय. नाही, मी असं डायरेक्ट असं उत्तर दिलं प्लीज, मी अशी नाहीये. मी कोणाला पळवणार, म्हणजे कोणाला हेल्प नाही करणार आहे. आणि त्याच्या पाठीमागे कृतिका हे आधीच कळेल. नाही, असं सिच्युएशनच नाही आली कधी. पुढचा प्रश्न तो हो किंवा नाही मधला नाहीये. मला सांगा की लग्नात ना पत्रिका जी असते त्याच्यामध्ये खालते ना एक आहेरासाठी एक लाईन असते, आहेर पुष्पगुच्छ आणू नका वगैरे असं तसं. जर का तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये तो एक चान्स दिला असता की काहीतरी एक छान वेगळी हटके कॅची लाईन लिहा, तर काय लिहिली असते? फॉर एक्झाम्पल आहेर नाही तर बाहेर, असं काहीतरी. अच्छा. हो, वाव.
मी माझ्या लग्नाच्या वेळेस असं लिहिलं होतं खाली आहेराच्या ह्याच्यात की आहेर आणू नये म्हणजे नये असं केलं होतं मी. क्लिअर नाही म्हणजे नाही, मला काहीच नको आहे तुमच्याकडे, या जेव्हा खा आशीर्वाद द्या आणि जा. तर ते घरच्यांनी बघितलं, नाही नयेच म्हणजे नयेच, असं काय अपमान करतोय तू लोकांना, नाही एवढं लिहि ना. बरं म्हटलं तेवढं लिहिलं ते आता पुरेसं नसतं. लोक नाही ते इतकं सवयीचं झालं ना, वाचून वाचून त्याची धारच गेली त्या वाक्याची. म्हटलं आपण एवढं धारधार वाक्य करू म्हणजे मग येणार नाही कोणी, म्हणून ते कमी केलं. तर हो नाही, हा सेन्सिटिव्ह विषय आहे, म्हणजे दुखावले जाऊ शकतात यार लोक. तुला नको तर तू नको घेऊस, राहू दे ना असं. ते पण नाही किंवा असं काही उलट लिहायचं, आहेर घेऊन या तरच एंट्री मिळेल, असं एक QR कोड, एक तिकडम काहीतरी QR कोड. QR कोड. इंडस्ट्री मधला तुमचा असा कोणता मित्र किंवा कोणती मैत्रीण आहे जिच्या लग्नासाठी तुम्ही खूप जास्त एक्साइटेड आहात? अरे बरेच लोक आहेत, बरेच लोक आहेत. माझ्या ओळखीतल्या बऱ्याचशा लोकांची लग्न झाली आहेत. ह्याचे मित्र जे मागे माझे बरेच मित्र आहेत. गौरव आहे आमचा, यशोमान आहे, आशिष आहे, तिघ असे पटकन आले माझ्या डोळ्यात. फुलपाखरू जुनी गँग आहे सगळी ती आली. बाकी मित्र माझे बऱ्यापैकी मॅरिड आहेत इंडस्ट्रीतले. एखादा चुकून राहत असेल तर माहित नाही, पटकन नाव नाही आठवणार. माझे तर कोणी उरलेच नाहीत बहुतेक असे सिंगल. अद्वैत आहे, अद्वैत आमचा. अच्छा ओके. हा अद्वैत आहे कडणे आमचा मित्र, वाट बघतोय मित्रा कर लवकर लग्न. हा बाकी तर आहेत पण असं आहे. 4 and many more. येस, सो इथे रॅपिड फायर संपलाय आणि गप्पा आपल्या चालूच राहणार आहेत. पण आज इथे मस्त छान आलेलो आहोत आपण प्री वेडिंगसाठी तुमच्या. पण त्याच्या व्यतिरिक्त कृतिका आणि चेतन म्हणून काय काय ठरवून आल्यात? लोकेशन्सवरती मस्त फोटोशूट करायचं, हे करायचं ते करायचं. आम्ही काही करत काहीच ठरवलं नाही आज. इतके छान आमचे फोटोज व्हिडिओज काढले जात आहेत, त्यामुळे आम्ही असं की तुम्ही सांगा, तुम्ही सांगाल ते स्वाधीन आहात. मी तुम्हाला मगाशी असं विचारलं की मालिकेच्या निमित्ताने तुम्हाला काय पहिल्यांदा असं कळलं की ह्या गोष्टी पण असतात. पण मला जरा उत्सुकता आहे, ज्यावेळेस तुम्ही इंडस्ट्रीत पहिल्यांदा आलात तेव्हा अशा काय पहिल्या नवीन गोष्टी काय, म्हणजे पहिलं प्रमोशन असू दे किंवा पहिलं फोटोशूट असू देत, पहिलं कॉस्ट्युम असू देत, त्याच्यासाठी डिझायनर कडून येणं स्वतःसाठी, या गोष्टी त्याच्या असं पण असतं हे वगैरे असं काही? असं ना खूप अलिखित नियम आहेत इंडस्ट्रीतले की जे आता कालच आमची ग्रीन रूम मध्ये चर्चा होत होती. जो कॅमेरा असतो ना तो, तर त्यात बघून कधीच केस सेट करायचा नसतो, तो कॅमेराचा अपमान असतो. हे मला इंडस्ट्रीत आल्यानंतर पहिल्यांदा कळत होतं. कारण की कॅमेरा, अरे आरसा दाखवा जाऊ दे, कोणी नाही. मी बघितलं असेल त्यांनी फिरवलाच रागात कॅमेरा, काय करतोय, कॅमेरात कधी बघायचं नसतं. 2013ची गोष्ट आहे, तेव्हा मला कळलं की अरे असं त्यांचं ते हे असतं. किंवा जे पाटले असतात ज्यावर कॅमेरा किंवा डीओपी ज्याच्यावर बसून शूट करतो त्याच्यावर कधीच बसायचं नाही, तो हक्क तुमचा नाही. बसायचा त्याला काळा कापड टाकून बसतात. किंवा तो पाटला जरी दिला तरी काळा कापड म्हणजे ते न्यूट्रल झालं. पण काळं कापड नसेल तर ते श्रद्धेचा विषय असतो त्यांचा, त्यावर बसू नये. अशा अनेक गोष्टी असतात. मेकअप दादांच्या पाया पडायच्या असतात. आणि मग या तर नाटकातल्याच जुन्या गोष्टी आहेत. आणि आमचा मेकअप दादा बघतोय, पडणारे पाया पडणारे 2 मिनिटं. एका फिल्मच्या सेटवर ते असं बघितलं होतं की कॅमेरा जर क्रॉस करून जात असेल कोणी तर क्रॉसिंग कॅमेरा असं म्हणून मग जा की मी क्रॉस करतोय, सॉरी, हे पण करत होते स्वतः. हे खूप कॉमनली नाही भेटले, पण त्या एका सेटवर मी हे प्रकर्षाने नोटीस केलं होतं की हो अच्छा. सो मग ती सवय तिकडनं थोडीशी मला लागली होती. ती अजूनही असं भले मी मोठ्याने नाही म्हणणार, पण मग मी मनातलं क्रॉसिंग कॅमेरा असं म्हणून मी कॅमेऱ्याच्या समोरून. तुम्ही गणपतीचे किती मोठे भक्त असाल तरी पॅकअपच्या वेळेस कुठे चुकून गणपती बाप्पा असं म्हणायचं नसतं, नंतर त्याच्यानंतर पॅकअप मोरया सगळे म्हणतात. गणपती बाप्पा आणि जेव्हा युनिट म्हणतो मोरया ते पॅकअप असतं. त्यामुळे गणपती बाप्पा असं सेटवर जनरली मोठ्याने म्हणायचं नसतं. अशा अनेक गोष्टी आहेत. मालिका सुरू होऊन आता झालेले आहेत महिने आणि सगळीकडून तुमचं छान छान कौतुक होत आहे. खूप साऱ्या कमेंट्स येत असतील, खूप मेसेजेस येत असतील. पण एक काहीतरी काय असतं ना की आपल्याला स्वतःला पण ते एक समाधान आपल्याला हवं असतं आणि आपण त्यावेळेस स्वतःचं कौतुक करतो. स्वतःचं शेवटचं कौतुक कधी केलं आठवतंय? टफ क्वेश्चन. मी जाहीररित्या तर नाहीच केलंय. नाही, पण मनातल्या मनात किंवा छान असं बसलोय, छान विचार करतोय आणि ओके स्वतःच खूप असं छान वाटलं की ओके आज मी हे केलं, हा सीन खूप छान झाला, मला खूप छान वाटतंय.
अरे अरे माझं तर असं आहे की आमच्याच ह्याच्यातला सीन तर असं आसपास सेटवर समजा सकाळी एपिसोड बघायचं झालं कोणीतरी असं फोनमध्ये बघत असेल आणि मला जर दिसलं की मी तिकडनं निघून जाते. काल मी तुला ओढलं होतं. काल आणि असं घरून वगैरे डोलं ओढून म्हणजे मला नाही बघायचं. आम्ही आमचं प्रोमो बघत होतो, ती वाक्य आली ती पळून चालली नाही आवडत आपल्याला असं नाही, हा कधी. म्हणजे ते आता स्वभावाचा भाग असेल तो की तसं स्वतःच स्वतः बघणं आणि ते नाही होत. मी तिकडनं लिटरली कल्टी मारते. चेतन आठवतंय नाही, आता एक स्वतःला अशी शाबासकी दिलेली मध्यंतरी एक कमेंट आली होती, अशी काहीतरी मेसेज आला होता इन्स्टावर की हे शशांक पेक्षा खूप वेगळा वाटतोय हा काना आणि तो आम्हाला आवडतोय. तर माझा प्रयत्न हाच होता की शशांक पेक्षा मी काहीतरी वेगळं करावं, असं काहीतरी मिळावं आणि ते करता यावं असं तरच ना, नाही तर मिळालं दिसलं आणि करता ते येत नाही, ते सेम करतो असं नको वाटायला. तर मी जे काही प्रयत्न करत होतो किंवा जी काही मेहनत करत होतो थोडीफार, तर ती कुठेतरी फळाला लागते असं आपण म्हणूया. आणि मग ती कमेंट आल्यानंतर मला असं की आता मग राईट ट्रॅकवर मी चाललोय. शशांक कारण की लोकांना खूपच भावला होता आणि त्याच्यापेक्षा मी वेगळा वाटेन की नाही ते ऍक्सेप्टन्स असतो ना, जो नाही म्हटलं तरी कळतं ना हा चेतनच आहे, तो तेच करतोय. तर ते कुठेतरी पुसलं जाऊन आपण नवीन काहीतरी तयार करावा असा पहिल्यापासून प्रयत्न होता. आणि त्या एका कमेंटमुळे जरासा एक कॉन्फिडन्स वाढतो. मोटिवेशन मिळालं अजून. क्या बात आहे, फार छान वाटलं मला गप्पा मारून आणि अजून खूप जणांना गप्पा मारायच्या तुमच्याशी आणि यांचे वेगवेगळे लुक्स तुम्हाला बघायला मिळणार आहेत. सो प्लीज स्टे ट्यून आणि तुम्हाला मालिकेसाठी तर सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा आणि आज खूप मज्जा करा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.